नमस्कार, मी प्रियंका लाठी. मुलुख महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी सर्व महत्त्वाचे पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या आपल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करणार आहेत. त्यामुळे बंडखोरी केलेले कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहावं लागेल. दरम्यान 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. दरम्यान राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उघडपणे समोर येते. बंडखोर उमेदवारांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची संपर्क साधून समजूत काढली जाते. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आणि आम्ही शिवसेनेचे 4 प्रतिनिधी जे बंडखोरी झालेली आहे मुंबईत, ती बंडखोरी रोखण्याकरता आणि जे बंडखोर उमेदवार उभे राहिलेत त्यांना त्यांचा अर्ज मागे घेण्याकरता विनंती करण्याकरता एक समन्वय समितीची बैठक झाली. शिवसेनेचे बंडखोर आणि भारतीय जनता पार्टीचे बंडखोर या सगळ्यांबाबत चर्चा होऊन मॅक्झिमम सगळे बंडखोर आपले अर्ज मागे घेणार आहेत. तर या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडून. सुस्मिता, 35 बंडखोरांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे अशी माहिती समोर येते. आज फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काय सगळ्या घडामोडी आज घडतात? अनेक अर्थांनी मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर तब्बल 2231 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या उमेदवारांपैकी अनेकांची बंडखोरी शमवण्यामध्ये अनेक नेत्यांना यश येतं का हे बघणं महत्त्वाचं आहे. शिवसेनेमध्ये तब्बल 35 उमेदवार हे नाराज होते, त्यांनी बंडखोरी केली अशा पद्धतीची आकडेवारी समोर येते. काँग्रेसचा विचार केला तर अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी वंचितच्या जागेवरती अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे साधारणपणे 10 ते 15 उमेदवार हे काँग्रेसचे असे आहेत की जे नाराज आहेत, ज्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना थांबवणं हे गरजेचं असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांनी दरम्यानच्या काळामध्ये आज शेवटचा दिवस असल्याने आज 3 वाजेपर्यंत अनेक नॉट रिचेबल झालेल्या लोकांना संपर्कात आणत त्यांना केंद्रापर्यंत घेऊन जायचं आहे. त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करायची आहे आणि ही मनधरणी करत असताना अनेक वादे दिले जातात. ते वादे काही वेळेला पूर्ण होतात, काही वेळेला होत नाही, काही वेळेला टोकाचं पाऊल उचललं जातं. अशा अनेक गोष्टी आज आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहेत. विशेष करून आपण जर बघितलं तर सरकारच्याच युतीमध्ये जर आपण बघितलं तर शिंदेंचं आणि कमळाचं चिन्ह अनेक ठिकाणी एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा हा कुलाब्यातील नार्वेकर यांच्या कुटुंबियांविरोधात सुजाता सानप या उमेदवारामध्ये होणार आहे. ज्या ठिकाणी धनुष्यबाण विरुद्ध कमळ अशी लढत पाहायला मिळते. दुसरीकडे वॉर्ड क्रमांक 36 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे कमळ विरुद्ध धनुष्यबाण युतीतील 2 महत्त्वाचे पक्ष एकमेकांसमोर येऊन ठाकलेले आहेत. त्यावरती नेमका काय तोडगा निघतो हे महत्त्वाचं आहे. आज अगदी 3 वाजेपर्यंत जरी हा निर्णय घ्यायचा असला तरी काल मध्यरात्री अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बैठका घेत बंडखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय. केवळ बंडखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय तर नाही, काही बंडखोरांना समर्थन सुद्धा दिलं जाणार आहे, पाठबळ दिलं जाणार आहे. त्याची सुरुवात आज दुपारी 3 नंतर होईल. कारण अनेक ठिकाणी उमेदवारांना मताधिक्य चांगलं मिळत असेल तर अनेक अपक्ष उमेदवारांना पाठबळ दिलं जातं.
त्याची सुद्धा अधिकृतपणे घोषणा ग्राउंडवरती आज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंत हे आकडे जरी स्पष्ट होत असले तरी 2000हून अधिक उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले असताना काही अडचणी या निवडणूक आयोगाच्या बाजूने सुद्धा असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे बंडखोरी थांबवणं हे सगळ्याच राजकीय पक्षांसाठीचं मोठं उद्दिष्ट आजच्या दिवसाचं असणार आहे। मोठं काम त्यावरती काल रात्रीपासूनच सुरू झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच आता काय घडामोडी आणखी घडतायत सुस्मिता, जाणून घेणार आहोत तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। तर मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीला राहुल शेवाळे आणि निरंजन डावखरे उपस्थित होते। बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांचे अर्ज मागे घेण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। दरम्यान सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील या संदर्भात चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये जे आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार जे त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉवल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती केली, आम्ही काही आमच्या लोकांशी विनंती केली। या संदर्भातली खरं तर काम या इकडे चालू होतं।